वैयक्तिक भांडणातून मारामारी झालेली आहे, त्यामुळे वकिलांनी काम बंद आंदोलन करू नये अशी आमची विनंती आहे। उलट ॲडव्होकेट सेराब मुश्रीफ यांनीच मोठा जमाव गोळा करून भांडण काढले। याबाबतची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून जे पण कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी, पण या प्रकरणाला वेगळे वळण देऊ नये अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांनी दिली आहे। मिरजमध्ये पठाण हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। एका महिला वकिलाला आमच्या वार्डात निवडणूक लढवायची आहे, म्हणून आम्हाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे असा आरोप करत साजिद अली पठाण यांनी केला। मुश्रीफ यांचे ते व्यक्तिगत भांडण होते। मी उलट भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो, तरी माझ्यावर हल्ला केला असंही पठाण यांनी सांगितले। सखोल चौकशी करा, त्यात मी दोषी आढळतो तर माझ्यावर कारवाई करा। मात्र या घटनेला वेगळे वळण देऊन वकिलांनी काम बंद आंदोलन करून जिल्ह्यातील अन्य फिर्यादी किंवा नागरिकांची गैरसोय करू नये असं सांगून पठाण पुढे म्हणाले, उलट आमच्या ग्रुपमधील एका मुलाचा हात फ्रॅक्चर केला आहे। आम्हीच आता 302चा कलम वाढवण्याबाबत पोलिसांच्याकडे तक्रार देणार आहे। प्रत्येक व्यक्तीला वकील घेण्याचा सांविधानिक अधिकार आहे, मात्र माझं कोण वकीलपत्र घेणार नाही असा निर्णय वकिलांनी घेतल्याचे मला कळलं आहे। माझं वकीलपत्र जर कोण घेणार नसेल तर मी याबाबत उच्च न्यायालय रीट दाखल करणार आहे असेही साजिद पठाण यांनी यावेळी सांगितलं। परवा दिवशी रात्री मटन मार्केट चौकामध्ये 2 गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडणाचा वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे आणि मी मिरज असोसिएशन वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळवतो की जे इथं भांडण झाल्या, जे शहरात वकील म्हणून आहे तिथं माडी गल्लीमध्ये राहणारे, त्यांचा भांडण मिरज उरूस चालू आहे, त्या उरूसमध्ये झाला आहे, भांडारी चौकात झालेला आहे आणि त्या भांडारी चौकापासून भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले। माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा आवाज आला। मी CCTVमध्ये चेक केलो, भांडण चालू होता। चालू असताना मी खाली येऊन बघितलो की वकिलांचं त्यांचे नातेवाईक, त्यांचे मेवणे जावई आणि ते सासरे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होता आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये एक CCTV कॅमेरा चालू आहे, तिथं पोलीससुद्धा होते, तिने सगळं बघितलं। ते भांडण मी सोडासोडी करून परत पाठवल्यानंतर ह्याने गेले, वकील त्यांचे नातेवाईक घरचे लोक सगळे गेले। त्या पोराला मी हाकलून काढलो, मिठामिठी केलो, गेले नाही, शांत झालं सगळं। आणि हे सगळं गल्लीतले लोक, मच्छी मार्केट एरियामधले, भांडारी चौकमधले सगळे लोकांनी बघितल्यात। नंतर 1:08 ते 12 माझ्याकडे CCTV फुटेज आहे, मी जे सांगतोय CCTV फुटेज घेऊन सांगतोय। रात्री 1 वाजता हातात काट्या घेऊन सेराब मुश्रीफ, त्याचे मेवणे भाऊ, त्याचा सासरा, त्याच्या भावाचा सासरा, त्याचे नातेवाईक, माडी गल्लीमधले काही पोरं, काही गुंड पोरं होते, नशिडी होते, गंजडी होते, सगळ्यांना घेऊन रात्री 1:10-12 मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं। हे माझ्या CCTVमध्ये आहे, फुटेज आहे, मी आज पत्रकारांना देत आहे। यांचं म्हणणं आहे की 2 गुटामध्ये मारामारी झालेली नाही, पण हे सगळं चुकीचं आहे। वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकाभडकी करण्याचा प्रयत्न, सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा वकिलांना एवढंच विनंती आहे, मी वकिलांचा आदर करतो आहे, पूर्ण चौकशी करावं, हे काय झालं आहे, कुणाची भांडण आहे, यांची घरगुती भांडण रात्री 12-1 वाजता मिरज उरसाच्या रोडमध्ये उरसामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आली। मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझं काम आहे मिठवामिठी करायचं। ह्यांनी माझ्यावर पण हल्ला केलं, मटन मार्केटच्या लोकांवर हल्ला केलं, 4 लोकांना मारलं यांनी, आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे। मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देणार आहे की 1 कलम यांच्यावर वाढवावा म्हणून। यांनी पोलिसावर प्रेशर आणून, यांनी आंदोलन करून, मोर्चं काढून वेगळं वळण लावल्यात आणि यांच्या मागं यांचा एक मिरजेतला एक वकील आहे, एक लेडीज वकील आहेत, यांना इलेक्शनमध्ये तो उभा राहायचा आहे। या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावा आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे, लोकांमध्ये भडकाभडकी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकण्याचं। मी आत बसायला घाबरत नाही, मला आत बसवा, केस घाला, पण तुम्ही न्याय करा, तुम्ही चौकशी करा, व्हिडिओ बघा, फुटेज बघा। मी आत बसायला घाबरत नाही, मी पठाण आहे,
मला आत बसवा, केस घाला, काय तुम्हाला घालायचं घाला, पण तुम्ही पूर्ण चौकशी करा, मग कोर्ट बंद करा. माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना, जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा. मी वकिलांना मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा. आणि वकील रात्री 12-1 वाजता 25-30 पोरं घेऊन, काट्या घेऊन, हातात दांडके घेऊन, पाईप घेऊन कसं येतं मारामारी करायला? वकिलांना शोभतंय काय? तुम्ही ह्याची पण चौकशी करा. माझं एवढंच म्हणणं आहे, माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीट दाखल करणार, हायकोर्टाला कळवणार. आणि हे जे मारामारी चालू आहे, हे जे आंदोलन चालू आहे, गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे. वकिलांचे जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे. पूर्ण चौकशी, सैराब वकील कोण आहे आणि इतर उमेदवार वकील कोण आहे, यांच्यात धागेबंदी काय आहे, नातेवाईक कोण आहे आणि कोण पेटाळी करायला आहे, वकिलांना मोर्चा काढायला कोण लावायला आहे, हे सगळं समोर येऊन दे आणि सगळं जनतेला माहीत पडून दे. आणि आमच्या 6 नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभारणार आहे, माझ्या विरोधात कोण आहे. आणि मी ठामपणे छाती ठोकून सांगतो, तुम्ही किती पण भांडणं लावा, कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा, मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे. पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका. वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत, माझे ओळखीचे आहेत. मिरजेचे सगळे सिनियर वकिलांना मी भेटून सांगितलं आहे, व्हिडिओ दाखवला आहे की हे भानगड यांची घरगुती मॅटर आहे, यांच्या घरातली भांडणं आहेत. रात्री 1 वाजता वकील हत्यार घेऊन, तलवाऱ्या घेऊन, काट्या घेऊन, पाईप घेऊन हे कसं येतो आहे? वकिलांना शोभतंय काय? वकिलांना शोभतंय काय? हे सोराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते गेला, कमीत कमी 70-80 लोकं घेऊन गेला, पोरं घेऊन गेला. कुठनं आले ते लोकं? काय प्लॅनिंग होता? काय भानगड होती? एकाला मारल्याबरोबर नाही तर कोणाला लागल्याबरोबर एवढं लोकं सिव्हिलमध्ये, सिव्हिलची CCTV चेक करा तुम्ही. पोलिसांना काय काय बोलले त्यांनी, डॉक्टरांना काय काय बोलले. मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. मला माझ्यावर केस घाला, माझ्यावर एक कलम वाढवा, मला जेलमध्ये टाका, तुम्हाला काय करायचं करा. मी त्याला भेट नाही, घाबरत नाही. पण माझी एवढीच विनंती आहे, वकिलांना विनंती आहे, डिपार्टमेंटला विनंती आहे, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, पूर्ण चौकशी करा. वकिलाबरोबर माझ्याकडं फोटो आहे, व्हिडिओ आहे की 25-30 लोकं घेऊन रात्री 1 वाजता सोराब मुश्रीफ त्याचे नातेवाईक माझ्या एरियामध्ये सगळं काट्या दांडके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादागिरी केली, ह्याची मला चौकशी करा. मी दोषी असलो, माझ्यावर कलम 307 घाला, 326 घाला, काय घाला, मी तक्रार करणार आहे. मी आत बसायला तयार आहे. एवढीच माझी विनंती आहे.